हिमायतनगर नगरपंचायतीसाठीचे नगरसेवक आरक्षण आज संपन्न। हिमायतनगर नगरपंचायतीतील 17 वार्डासाठी आरक्षण आज सोडण्यात आले। या आरक्षणात ओबीसीसाठी 5 जागा, अनुसूचित जातीसाठी 1, अनुसूचित जमातीसाठी 1 तर खुल्या वर्गासाठी महिला व पुरुष मिळून 10 जागा आरक्षित करण्यात आले। या प्रसंगी माननीय SDO साहेब आणि तहसीलदार मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली आणि शहरातील राजकीय पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार बांधव यांच्या उपस्थितीत ही प्रक्रिया पार पडली। यानंतर हिमायतनगर विधानसभेचे माजी आमदार माधवराव पाटील जळगावकर यांची प्रतिक्रिया। तर एकंदरीत निवडणुका नगरपंचायतीच्या तोंडावर आलेल्या आहेत, तर काँग्रेस पक्षाची हिमायतनगर शहरामध्ये कशा प्रकारे तयारी सुरू आहे? आता काल नगराध्यक्षाचं आरक्षण झालं, आज माझ्यामध्ये प्रभागाचं आरक्षण आहे आणि याच्यानंतर आता पुढची जी रणनीती आहे आम्ही त्या ठिकाणी सर्व आमचे जे सहकारी सगळे बसून आम्ही त्या ठिकाणी ठरवू आणि आता तर सुरुवात आहे। आणि तसे नगरपालिकेच्या बाबतीमध्ये झालं तर हे निवडणूक आली म्हणूनच नाही तर आम्ही सतत हिमायतनगरच्या बाबतीमध्ये 12 महिने उपलब्ध राहणाऱ्यापैकी आम्ही आहोत। त्याच्यामुळं इलेक्शन राहिलं काय इलेक्शन नसलं काय ते आम्हाला सगळे दिवस सारखे आहेत त्या ठिकाणी।